तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतोय आपलं टुवर्ड्स ॲग्रीकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हता. मागच्या जवळपास 1-1.5 वर्षापासून आपल्या चॅनलवरती जरा मी ॲक्टिव्हेट कमी होतो किंवा नव्हतोच. पण आता इथून पुढे 2026-27च्या BSc ॲग्रीकल्चर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. आपल्या चॅनलवरती प्रत्येक गोष्टीचा अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आज खूप आपण महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत. त्यापूर्वी BSc ॲग्रीकल्चरबद्दल डिटेल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर याचं डॉक्युमेंटेशन, याची काउन्सिलिंग, त्याचबरोबर मागच्या 4 ते 5 वर्षाच्या यशस्वी प्रयोगानंतर किंवा मग यशस्वी काउन्सिलिंग नंतर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा यावर्षी त्याच जोमाने, त्याच ताकदीने नवीन काउन्सिलिंगची बॅच लॉन्च करत आहोत. तर ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण BSc ॲग्रीकल्चर या डिग्रीचं जरा इंट्रोडक्शन बघूया. तर मित्रांनो, आता BSc ॲग्रीकल्चरला तुम्ही ॲडमिशन घेताय. पण या BSc ॲग्रीकल्चर डिग्रीमध्ये नुसती BSc ॲग्रीकल्चर डिग्री येते का? तर अजिबात नाही. याच्यामध्ये आता तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्ही BSc ॲग्रीकल्चर करताय. तर BSc ॲग्रीकल्चर सोबत नुसती BSc ॲग्रीकल्चरच आहे का? तर अजिबात नाही. BSc ॲग्रीकल्चर सोबत तुमची या ठिकाणी BSc हॉर्टिकल्चर आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर BTech ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग आहे, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी आहे, फिशरी सायन्स आहे आणि ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आहे. आणि एक कम्युनिटी सायन्स म्हणून त्याचं फक्त गव्हर्नमेंट एकच कॉलेज आहे परभणीला, आणि BSc फॉरेस्ट्री. तर या सगळ्यांची काउन्सिलिंग एकत्र केल्या जाते. फक्त जे कॉलेज हवंय तुम्हाला, ज्या डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या डिग्रीचं ते कॉलेज टाकावं लागतं फक्त. सपोज आता तुम्हाला ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर सगळे प्रेफरन्समध्ये ॲग्रीकल्चरचे कॉलेज टाकायचे. हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हॉर्टिकल्चरचे कॉलेज टाकायचे. तर हे टोटल असं या ठिकाणी ह्या 7-8 डिग्रीज आहे. या सगळे याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॉलेजेस आहे. कुणाला जर याची लिस्ट हवी असेल, कोणतं कॉलेज कुठं आहे, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट विथ ग्रेड्स, तर मला व्हॉट्सअपला हाय करा, मी त्याला सेंड करेन. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, BSc ॲग्रीकल्चर करायचं आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तुम्ही कसं त्या ठिकाणी इलिजिबल असाल? सर्वप्रथम तुम्ही सायन्सचे विद्यार्थी पाहिजे. 12वी तुमचं सायन्समधून झालं पाहिजे. आर्ट आणि कॉमर्सचे विद्यार्थी त्या ठिकाणी चालणार नाही. विथ तुम्ही कोणती एखादी एंट्रन्स दिलेली पाहिजे. त्यामध्ये मग JEE असो, नीट असो, किंवा मग MSc CET असो, तिन्हीपैकी कोणती एखादी एंट्रन्स त्या ठिकाणी तुम्ही दिलेली पाहिजे. आता MSc CET मध्ये 2 एंट्रन्स आहे, PCM आणि PCB. MSc CET मधून जर तुम्ही PCM दिलेले असेल, PCM मधून जर तुम्ही अप्लाय करत असाल, तर 12वीला तुमचा मॅथ पाहिजे, आणि PCM मधून जर देत असाल तर त्या ठिकाणी 12वीला तुमचा बायोलॉजी पाहिजे. 2 कंपल्सरी विषय आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही नीट आणि JEE मधून तुम्ही अप्लाय करताय, तर ही एंट्रन्स तुम्ही त्या ठिकाणी दिलेली पाहिजे, आणि याचं स्कोर कार्ड त्या ठिकाणी तुमचं पाहिजे. पर्सेंटाईलमध्ये घेता येईल नीट आणि JEEचं दोन्ही पण. आणि याचे काहीतरी नीट आणि JEE मधून जर देत असाल तुम्ही, तर त्याची काहीतरी एक्स्ट्रा फीस आहे, 1000-1500 रुपये. काहीतरी ती फीस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागेल. आणि सध्या तरी नीटचा रिझल्ट आणखीन आलेला नाही आहे. नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नीटचं स्कोर कार्ड येईल. तर ही डेडलाईन नक्की 100% वाढेल. जे आता सध्या डेट दिलेली आहे, 10 जुलैपासून आपलं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. 25 जुलै लास्ट डेट आहे. त्या ठिकाणी ही डेट आणखी वाढवली जाईल. आणि डिटेल आणखी प्रोस्पेक्ट आपलं भरपूर बाकी आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स ज्या असतात, कॅप कॉलेज प्रेफरन्स टाकायची, त्याच्यानंतर ग्रेव्हियन्सची, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, ही डिटेल त्या ठिकाणी डेट्स पण आणखी यायचे आहे. तर हे सगळं नीटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर आपलं येऊन जाईल. तर हे सगळं झालंय आपलं इलिजिबिलिटी क्रायटेरिया BSc ॲग्रीकल्चरसाठी. आणि जर तुम्ही कोणतीच एंट्रन्स दिलेली नसेल, तर तुम्ही या ठिकाणी BSc ॲग्रीकल्चरच्या कोणत्या डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्यातली एखादी तरी एंट्रन्स तुमची कंपल्सरी आहे. विथ मॅनेजमेंटमधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण आता BSc ॲग्रीकल्चरसाठी लागणारे डॉक्युमेंट्स बघूया. तर हे जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो, जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, याच्यामध्ये CET, नीट, JEEचं स्कोर कार्ड तिन्हीपैकी दिलेले आहे तिची. त्याच्यानंतर 10वी-12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर TC, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल लागतं तुम्हाला. त्याच्यानंतर कास्ट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी आणि NCL, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे तिन्ही सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लागते. आता भरपूर जणांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे किंवा NCL साठी अप्लाय केलेला आहे. त्यांचं अजून डॉक्युमेंट आलेलं नाही, तर त्यांनी सध्या तुम्ही पावतीवरती त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यावेळेस तुमचं त्याची काही डेडलाईन येईल, आता डेडलाईन आल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी मी अपडेट देईल. तर त्या डेटपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पावतीवरती तुमचं चालून जाईल काम, रजिस्ट्रेशन वगैरे होऊन जाईल. पण ते सर्टिफिकेट आल्याच्या नंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्याच्यानंतर EWS प्रमाणपत्र असेल तर EWS. मी अजून एकदा सांगतो की मराठा प्रवर्ग जो आहे त्यांना EWS लागू नाहीये. तर तुम्ही याच्यामधून अप्लाय करू नका. मराठा प्रवर्ग जो आहे त्यांना ACBC स्पेशल रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे EWS मधून अप्लाय करू नका. त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे, तो या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी लागतो. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये लागणार नाही. त्याच्यानंतर अप्पर ID कार्ड आहे, याच्यामध्ये दिलेलं नाही ते. अप्पर ID तुमची अप्पर ID या ठिकाणी ती सुद्धा यावेळेस लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुमचं PWD अपंग असेल तर त्याचं सर्टिफिकेट, त्याचा स्पेशल कोटा आहे तुमचा. त्याच्यानंतर अनाथ असेल, ऑर्फन, त्याचा स्पेशल कोटा आहे. संरक्षण दल, माजी सैनिक जर तुमचे
पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स कोणी असेल तर त्यांचं ते सर्टिफिकेट असेल तर त्याचं स्पेशल कोटा आहे. शेतकरी असल्याचा शेतकरी कुटुंबासाठी 7-12 व 7-12 8 लागत नाही मित्रांनो. 7-12चे तुम्हाला 12 पॉईंट्स वाढणार आहे. किंवा NCC NSS याचे सर्टिफिकेट असेल किंवा निबंध स्पर्धा वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी चालते. किंवा आणि पासपोर्ट साईज फोटो आणि विद्यार्थ्याची स्वाक्षरी हे सगळे या ठिकाणी डिटेल तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्याच्यानंतर अतिरिक्त गुण वाढण्यासाठी तुम्हाला किती गुण वाढतात हे या ठिकाणी बघूया. शेतकरी 7-12 जर असेल तर त्या ठिकाणी 12 गुण वाढतात. NCC जर असेल NSS जर असेल तर 2 गुण. खेळाचं सर्टिफिकेट असेल तर 2 गुण. कृषी विद्यार्थी त्याचे जे विद्यार्थी आहे त्यांचे पॅरेंट्स वगैरे कोणी जर विद्यापीठात कामाला असेल विद्यापीठात असेल तर त्याचे 3 गुण. किंवा मग निबंध स्पर्धा वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा याचे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्याचे 2 गुण. मित्रांनो मी आणखी एकदा सांगतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट आहे 7-12 आणि शेतकरी असल्याचा दाखला हे 2 वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहे. 7-12 तुमचे 12 पॉईंट्स वाढवतो आणि शेतकरी असल्याचा दाखला तुम्हाला 6% जे स्पेशल रिझर्वेशन आहे जसं PAP आहे, तर त्याच्यानंतर संरक्षण माजी सैनिक अनाथ असं जे स्पेशल रिझर्वेशन आहे ते स्पेशल रिझर्वेशन तुम्हाला मिळून जे शेतकरी असल्याचा दाखला आहे ते 6% तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन त्या ठिकाणी भेटतं. हे वेगवेगळे डॉक्युमेंट आहे. 7-12 पॉईंट्स वाढवणार आणि शेतकरी असल्याचा दाखला त्या ठिकाणी तुमचं स्पेशल रिझर्वेशन भेटतं तुम्हाला त्याचं. त्यांनी काही तुमचे 12 पॉईंट्स वाढणार नाही शेतकरी असल्याच्या दाखल्याने. त्याच्यानंतर तुमचं PAP वगैरे आहे प्रकल्पग्रस्त हे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जर असेल तर लागते. याचं स्पेशल रिझर्वेशन आहे या ठिकाणी दिलेलं नाही आहे मी. त्याच्यानंतर तुमचं जर 12वीला क्रॉप सायन्स किंवा मग ॲन्युअल हजबेंड्री हे 2-3 विषय आहे ते जर तुमचे असतील तर त्या ठिकाणी त्याचे 10 पॉईंट वाढतात. पण इथे लिमिट आपल्याला फक्त 20 पॉईंटची आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कोणते 20 पॉईंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर ओके, हे झाले सगळे तुमचे डॉक्युमेंट्स. आता आपण जरा काउन्सिलिंग संदर्भात आपल्या बोलूया. जवळपास मागच्या 4-5 वर्षापासून आपण या ठिकाणी काउन्सिलिंग करतोय. भरपूर वर्षाचा मला एक 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्या काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या 2 बॅचेस आहे आपल्या. आणि मित्रांनो मी आणखी एक आवर्जून सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, महाराष्ट्रामध्ये सांगतोय मी, आपल्या काउन्सिलिंग इतकी स्वस्त काउन्सिलिंग आणि स्वस्त नुसती स्वस्त नाही बरं का, विथ क्वालिटी जसं की मागच्या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. वेगवेगळ्या कॉलेजला, महाराष्ट्रात सगळ्याच कॉलेजला आपले विद्यार्थी आहेत. विथ क्वालिटी 24/7 सपोर्ट, सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सोडून दिल्या जाते. मी विद्यार्थ्याचं नेहमी किती मार्क असू दे त्याला आधी त्याचा गव्हर्नमेंटला विचार होतोय का ह्या गोष्टी बघतो. त्याच्यानंतर त्याच्या मिळालेल्या मार्कवरती चांगल्यातलं चांगलं कॉलेज त्याला कसं भेटेल याचा शेवटपर्यंत विचार करतो. आपण स्पॉट राऊंडपर्यंत त्या विद्यार्थ्यासाठी लढतो. हे वेगळे आपल्याकडे त्या ठिकाणी आपले काउन्सिलिंगचे फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण आता काउन्सिलिंग संदर्भात फीचर बघणार आहोत. मी अजूनही सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रात कुठे जा आपली ती स्वस्त आणि क्वालिटी काउन्सिलिंग तुम्हाला कुठेही भेटणार नाही. भरपूर जण काउन्सिलिंग करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जर विचार केला तर एक वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ग्रेव्हियन्स आला तर ग्रेव्हियन्स आणि 3 वेळेस तुमचं प्रेफरन्स अपलोड करावं लागतं. असं जवळपास 4-5 वेळेस तुम्हाला फॉर्म भरून घेतला जातो. आणि मार्केटमध्ये फॉर्म भरायची प्राईस 200 ते 250 रुपये आहे. जर तुमचं 4-5 वेळेस फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचे 1000 रुपये वसूल होऊन जातात. आपण तुम्हाला गाईडन्स प्लस या सगळ्या गोष्टी आहे. आता आपण 999च्या पॅकेजचे जे फीचर्स आहे ते बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला 999 मध्ये रजिस्ट्रेशन करून भेटणार आहे. सगळं तुमचं डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन, प्रेफरन्स टाकून भेटणार आहे. त्याच्यानंतर तुमचं ग्रेव्हियन सुद्धा भरून भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॉलेज प्रेफरन्स लिस्ट भेटेल. परत तुम्हाला टाकून दिली जाईल आपल्याकडून कॉलेज प्रेफरन्स अपलोड करून दिली जाईल. प्रत्येकाचं कट ऑफ अनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. कट ऑफ अनालिसिस प्रत्येक कॉलेजचं आणि तुमच्या मार्कानुसार तुमची कट ऑफ लिस्ट प्रेफरन्स लिस्ट तयार करून भेटेल. सिरीज फ्लोट रिव्ह्यूचं मार्गदर्शन तुम्हाला भेटेल. स्पॉट राऊंडचं डिटेल मार्गदर्शन, स्पॉट राऊंड कॉलेज लेवलला असतो त्याच्यामुळे स्पॉट राऊंडचं डिटेल मार्गदर्शन तुम्हाला भेटेल. कुठे जायचं, कोणत्या कॉलेजला किती जागा रिकामी आहे. आजचा व्हिडिओ थोडा आपण फास्ट घेतोय कारण हा खूप मोठा व्हिडिओ होईल. जर हळूहळू घेतलं तर आणखी भरपूर पार्ट येतील, त्याच्यात आपण डिटेल डिस्कशन करू. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग संदर्भात बघतोय. त्याच्यानंतर तुमचं स्कॉलरशिपचं डिटेल मार्गदर्शन आहे याच्यामध्ये. कोणती स्कॉलरशिप भरायची काय, आणि आपल्याकडे स्कॉलरशिप फॉर्म भरून द्यायला आपली टीम सुद्धा आहे. स्कॉलरशिप फॉर्म भरून सुद्धा दिले जातं. परत कॉलेजचे सगळे डिटेल फीचर्स आपण तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडून कॉलेजबद्दल माहिती भेटते. मित्रांनो 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती झालेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजला आपला विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे तिथनं आपल्याला डिटेल माहिती येते. त्याच्यामुळे त्या कॉलेजची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत येते. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल सपोर्ट आहे आपला WhatsAppचा. तुम्ही कधीही कॉल करू शकता. मी इव्हन कधीही विद्यार्थ्यांचे कॉल उचलतो. विद्यार्थी मला कधीही कॉल करतात. पण जर चुकून एखाद्या उचललाही नाही गेला तर मी पुन्हा रिटर्न कॉल करतो तुम्हाला. त्याच्यामुळे काळजी नसावी. तर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग आपल्याकडून करून दिलं जाणार आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. 999च्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट्स टाकून द्यायचे आणि तुम्ही बिंदास्त होऊन जायचे. बाकी सगळे तुमचं पुढची प्रक्रिया जी आहे ती आमच्यावर डिपेंड आहे. आम्ही पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी करून देतो. रजिस्ट्रेशन ते फायनल ॲडमिशनपर्यंत संपूर्ण वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला राहणार आहे. कधीही तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता. आणि जी आपली 499ची बॅच आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहे तुमच्या. फक्त तुम्हाला फॉर्म फिलिंग जे तुम्ही करायची आहे. आपलं फक्त मार्गदर्शन, प्रेफरन्स लिस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी टोटल राहणार आहे तुमच्या. फक्त फॉर्म फिलिंग जे आहे, जे कॉलेज प्रेफरन्स तुम्ही अपलोड करायचे, फॉर्म फिलिंग तुम्ही करायची, ग्रेव्हियन्स वगैरे आला तर तो तुम्ही तुमचा भरायचा, या सगळ्या गोष्टी असणार आहे.
ओके मित्रांनो, हजारो विद्यार्थी आपल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलेजला आपले हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. त्याच्यानंतर 24/7 आपला सपोर्ट आहे. प्रत्येक कॉलेजची आपल्याकडे डिटेल माहिती आहे आणि माझी ॲक्युरेसी जवळपास 95% आपली ॲक्युरेसी आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये बघायला भेटणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. जरी तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची नसेल, पण भरपूर विद्यार्थ्यांना गरज पडते, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि ₹1000 मित्रांनो जास्त काही फीस नाही आपली. आज ₹1000 तुम्हाला रिअली फ्रँकली सांगतो, बाहेर जेवायला जरी गेले तर ₹1000 बिल होतं. पण या ₹1000 जर माझ्या थ्रू हे ₹1000 जर तुम्ही चांगल्या कॉलेजला गेले आणि चांगलं करिअर जर तुमचं त्या ठिकाणी झालं, तर नक्कीच ₹1000 भरपूर मोठी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटते. तर नक्की विचार करा आणि तुमचे जे 12वीचे क्लासेसचे वगैरे ग्रुप आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया.